आपल्याला त्यांनी लक्ष केंद्रित करायला सुरुवात केल्याचं दिसतंय। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेपाठोपाठ शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं नाशिकमध्ये मोर्चाकडून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आणि त्यामुळे विरोधकांनी जशास तसं उत्तर देण्याची रणनीती भाजपकडून त्यांना जशास तसं उत्तर देण्यासाठी आखली जाते। डॅमेज कंट्रोलसाठी भाजपचे संकट मोचक नाशिकच्या मैदानात उतरणार आहेत। गिरीश महाजनांच्या उपस्थितीमध्ये पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या बैठका होणार असून पुढची रणनीती ठरवली जाणार आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते। कुंभमेळ्याच्या निमित्तानं कोट्यवधी रुपयांची विकास कामं केली जात आहेत। नाशिकचं वातावरण चांगलं आहे, त्यामुळे इतर पक्षाचे नेते पर्यटनासाठी नाशिकमध्ये येत असल्याचा टोला भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी लगावलाय। निवडणूक आल्यावर विरोधकांना लोकांचे प्रश्न आठवतात आणि मोर्चे काढले जातात असा आरोप फरांदेंनी केलाय। जनतेचा विश्वास जो आहे, मनसे असेल, शिवसेना असेल किंवा शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी असेल, ह्यांच्यावरचा पूर्ण विश्वास तुटलेला आहे आणि म्हणून कुठंतरी काहीतरी वेगळे विषय उकरून काढून त्याच्यावरती मोर्चे काढण्याचं काम आज विरोधकाच्या माध्यमातून चाललंय। 5 ते 6 हजार कोटीच्या वर निधी आज आपल्या नाशिक शहराला, त्र्यंबकेश्वरला ह्या सिंहस्थाच्या निमित्ताने मिळणार आहे। विरोधकांना देखील हे माहिती आहे की फडणवीस जे काम हातामध्ये घेतात ते अतिशय चांगल्या पद्धतीने ते काम पूर्ण करतात। ह्यांना आज त्यांचा पक्ष सांभाळणं कठीण झालेलं आहे, तर ते जनतेला काय सांभाळणार आहे। दरम्यान पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंची शिवसेना ॲक्शन मोडवर आली आहे। बैठकीमध्ये